नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया स्वतःच खुश होते, स्वतःलाच शाबासकीची थाप देते, कौतुक करत म्हणते, प्रिया अगं खरंच समजा, जर सर्वोत्कृष्ट गुन्हेगारी मेंदू तल्लक मेंदू असा जर कुठला अवॉर्ड असताना तर तो मलाच मिळाला असता. कन्फर्म प्रिया, तुलाच मिळाला असता. किती शताफीने. या सगळ्यामध्ये मी अर्जुनला अडकवलंय ना. म्हणजे एक प्रसिद्ध आणि एकही केस न हडणारा वकील आज एका खुनाच्या आरोपाखाली गजाआड झाला आहे, आणि तेही फक्त माझ्यामुळे. अर्जुन, अरे तुला कळलं सुद्धा नाही की हे सगळं काही मी कसं केलं. असं म्हणताच आता प्रियाला रात्री आपण जी काही कारस्थान केली तो क्षण आठवतो. प्रियाने आता शांता मावशींचा मृतदेह अर्जुनच्या गाडीच्या डिकीत ठेवलेला असतो आणि म्हणू लागते की अगोदरच ही शांता अर्जुनच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. अर्जुनने तिला एका दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवले हे पोलिसांना आपोआपच कळेल, आणि मग मात्र अर्जुन या सगळ्यामध्ये अडकेल. अर्जुनची सुटका होणं शक्यच नाही. पण आता पोलिसांना कळणार कसं की अर्जुनच्या गाडीच्या डिकीतच एक मृतदेह आहे. पोलिसांना कळायला तर हवं ना, कारण या डिकीमध्ये मृतदेह आहे हे लगेच सहसा कोणाला कळणार नाही. मी काय करू आता, प्रिया विचार करते, आणि तिचा लक्ष जातो अर्जुनच्या गाडीच्या नंबर प्लेटकडे. आता अर्जुनच्या गाडीची नंबर प्लेट्स काढली तरच कोणाच्या तरी गाडीजवळ लक्ष जाऊ शकतो, आणि म्हणून प्रियाने अगदी शतापीने अर्जुनच्या गाडीची नंबर प्लेट्स काढलेली असते. आणि त्यानंतर प्रिया घरी येते, आणि ज्यावेळी आता प्रियाच्या लक्षात येतं की हे सगळं काही अगोदर कोणाला तरी कळायला हवं, आणि म्हणूनच ती आता संतोषला फोन करते. प्रिया संतोषला म्हणते, तू कुठे आहेस आता? तर संतोष म्हणतो, मॅडम मी लोणावळ्याला पोहोचलोच आहे. मी थोडे दिवस इथे राहीन, नंतर कुठेतरी जाईन. परंतु मॅडम सगळं काही तिथे ठीक आहे ना? तर प्रिया म्हणते, हो मी असताना काळजी करू नकोस. तर आता संतोष म्हणतो, पण पोलिसांच काही, म्हणजे पोलिसांना संशय वगैरे तर आला नाही ना? तर प्रिया म्हणते, मी असताना या गोष्टीचा विचार करायची काही गरज नाही. तर संतोष म्हणतो, पण मॅडम रात्री तुम्ही सुद्धा खूप घाबरून गेला होता. प्रिया म्हणते, हो पण नंतर सर्व काही निस्तारलं ना. मग आता या गोष्टीचा विचार करायची काहीच गरज नाहीये. ऐक आता मी जे सांगते ना ते माझं शेवटचं काम कर. संतोष म्हणत, कोणतं काम? तर आता प्रिय त्याला म्हणते, आता एक काम करायचं. एक सागर पाटील नावाचे अधिकारी आहे, पोलीस अधिकारी. तू लगेच त्यांना फोन करायचा. त्यांना एक निनामी टीप द्यायची आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या गाडीला नंबर प्लेट नाहीये, आणि त्यातही त्यांची डीके चेक करून पहा, कारण हे जे सागर पाटकर नावाचे अधिकारी आहेत ना, त्यांची मी सगळी माहिती काढली आहे. 3 वर्षापूर्वी अर्जुनने त्यांना या सगळ्यामध्ये अडकवलं होतं. अर्जुनमुळे ते सस्पेंड झाले होते, आणि त्यांच्या मनात अर्जुनविषयी राग आहे, आणि त्यामुळे जर तू ही टीप दिलीस तर ते नक्कीच अर्जुनच्या या सगळ्या गोष्टीचा शोध घेतील, आणि या सगळ्यामध्ये नक्कीच ते अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांना त्यांच्या अपमानाचा बदला नक्कीच घ्यायचा असेल. त्यामुळे आता मी जो नंबर पाठवतोय ना, त्यांना फक्त फोन करायचा. संतोष म्हणतो, बरं ठीक आहे. असं म्हणत आता प्रियाने सागर पाटकर या अधिकाऱ्यांचा नंबर सुद्धा संतोषला स्वतःच दिलेला असतो, आणि प्रियानेच अर्जुनला अडकवलेलं असतं. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार गजाआड आता ते चढणार. फासावर सुरू झाली सुभेदार पती-पत्नीच्या आयुष्याची शोकांतिका. असं म्हणत प्रिया तिचा आनंद साजरा करत असते. आता प्रिया स्वप्न रंगवायला सुरुवात करते आणि म्हणू लागते, चला तन्वी सुभेदार, आता तुमच्या मार्गातले सगळे अडथळे दूर झाले, सगळे काटे बाजूला झाले. त्यामुळे आता या सुभेदार कुटुंबाची तुम्ही सुनबाई झालात. या सगळ्याचे एकमेव वारस आणि एकमेव मालकीन तन्वी सुभेदार. चला, पण माझ्या दिराला आता अटक झाली आहे, मग दुःख दाखवायला नको का? चला चला तन्वी सुभेदार. असं म्हणत प्रिया अर्जुन भाऊजी असं रडण्याचं नाटक करत खाली निघून जाते.
तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत एका रूममध्ये चर्चा करत असतात. तर त्यावेळी अर्जुनला चैतन्य म्हणू लागतो, अर्जुन, अजूनही विचार कर, तुला अजूनही बेल मिळू शकते. तर अर्जुन म्हणतो, एकदा सांगितलं ना की नाही, मी बेलसाठी प्रयत्न करणार नाही, कारण आता जर आपण बेलसाठी अप्लाय केला तर असं होईल की तो खून मिस केला आहे. पण नाही, मला तसं काही करू द्यायचं नाही. कोर्टाच्या इयरिंग्समध्ये जर कोर्टाने बेल दिली तर ठीक, नाही तर माझी केस मिस लढवेन. तर आता चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, जसं तुला वाटते तसं आपण करू, पण आता पुढे काय करायचं ते तू आम्हाला सांग. तर अर्जुन म्हणतो, मला माहीत आहे की इन्स्पेक्टर पाटकर या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचाच प्रयत्न करेल. त्यांच्याकडे इन्व्हेस्टिगेशन आहे, परंतु ते सगळं काही चुकीच्या पद्धतीनेच केलं जाईल. त्यामुळे इन्स्पेक्टर सावंत, आता तुम्ही पर्सनली या सगळ्यामध्ये लक्ष घालायचे आहे. आणि चैतन्य, आता तुला छोट्यात छोटे सगळे पुरावे शोधून काढायचेत, एकही छोटा पुरावा मागे राहायला नको. हो, तर तू सायलीची मदत घे. चैतन्य म्हणतो, अर्जुन, तू काळजीच करू नकोस, मी माझ्या परीने सगळे पुरावे शोधेन आणि त्यासाठी मी सायली वहिनीचीही मदत घेईन. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की अर्जुन सर, तुम्ही काळजी करू नका, कारण मी सुद्धा या सगळ्यामध्ये आहे तुमच्यासोबत. आता अर्जुन म्हणू लागतो, तुम्ही सर्वांनी मला ते सगळे पुरावे आणून द्यायचे आहे. आणि इन्स्पेक्टर सावंत, मला आता शांता मावशीच्या डेड बॉडीचा जो रिपोर्ट येईल तो मला आणून द्या. त्या सगळ्यावरूनच मला माझं उद्याचं इयरिंग्ज अभ्यास करता येईल. तर आता अर्जुनला सर्वजण साथ देत असतात. इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य त्यांच्या कामाला लागलेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई खूप रडत असतात. कल्पनाताई म्हणू लागतात, माझ्या अर्जुनच्याच वाट्याला हे सगळं काही का येत्या. माझ्या अर्जुनने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, मग हे सगळं काही त्यालाच का सहन करावं लागतंय. त्याच्याच आयुष्यात एका मागून एक संकट का येतायत. प्रतापराव म्हणू लागतात, कल्पना शांत हो, अर्जुनला काहीही होणार नाही. आतापर्यंत अर्जुनने असंख्य लोकांना जेलमधून बाहेर काढला आहे, कितीतरी अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून दिला आहे. अख्ख्या पनवेलला त्याचा अभिमान आहे, अख्खं पनवेल त्याच्या बाजूने. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तर प्रतिमाय म्हणतात, हो कल्पना, तू अजिबात काळजी करू नकोस, कारण आजपर्यंत सायली, अर्जुनने प्रत्येकाला मदत केली आहे, प्रत्येकाची मदत केली आहे, प्रत्येकाला संकटातून वाचवलं आहे. आणि देवी आई सायली अर्जुनची प्रत्येक वेळी परीक्षा घेत असते, आणि त्यातीलच ही एक परीक्षा समज. पण या परीक्षेत सुद्धा आपले सायली अर्जुन या सगळ्यात पास होतील. आपलास अर्जुन लवकरच खरी येईल. तर अश्विन म्हणू लागतो, दादाच्या गाडीच्या डिकेत जी डेड बॉडी सापडली तिचे पोस्टमार्टम करण्यासाठी हॉस्पिटलला पाठवली गेली आहे. आणि ज्या हॉस्पिटलमध्ये पाठवली गेली आहे त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर हा माझा मित्रच आहे. मी त्याला फोन केला आहे की रिपोर्ट अगदी व्यवस्थित यायला पाहिजेत. रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार होणार नाही, कोणीही ते रिपोर्ट बदलणार नाही, याची प्लीज काळजी घ्या. आणि ते डॉक्टर म्हणाले आहे की हो नक्की, हे सगळं काही आम्ही स्वतःहून पाहणार आहोत. आता प्रिया मात्र थोडी घाबरून गेलेली असते. तर अस्मिता म्हणू लागते की बरं झालं, कारण अर्जुनच्या विरोधात कितीतरी लोक आहे, काहीही करू शकतात. परंतु अश्विन, तू फोन केलास हे खरंच खूप छान झालं. तर आता सर्वांनाच अर्जुन आणि सायलीची काळजी वाटत असते. तर सुमन काकू म्हणू लागतात, वहिनी तुम्ही काळजी करू नका, भाऊजी आणि सायली गेले आहेत ना पोलीस स्टेशनला, ते नक्कीच आपल्या अर्जुनला परत घेऊन येतील. आपला अर्जुन सुखरूप घरी येईल. तर आता विमलताई म्हणतात, हो आणि वहिनी, मी सुद्धा देवी आईला एकच प्रार्थना करते की आपले अर्जुन दादा लवकरात लवकर घरी येऊ देत. प्रतापराव म्हणू लागतात, येणार, आपला अर्जुन सुखरूप घरी येणार, परंतु तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकजुटीने अर्जुनला धीर द्यायला हवा. आपण धीर सोडून चालणार नाही, कळते ना कल्पना.
तर आता इकडे प्रिया मनाशीच म्हणते, तुम्ही कितीही आनंद घरात आणण्याचा प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, पण मी मात्र तुम्हाला सुखाने जगू देईन. तर ना असं म्हणत प्रिया आता तिचे डावफेस मात्र चालूच असतात. तर प्रिया आता सर्वांना पुढे येऊन म्हणते, मी सगळ्यांसाठी चहा बनवून आणते. आता कोणी नाही म्हणायचे नाही, कारण सकाळपासून कोणी काहीच खाल्लं नाहीये. त्यामुळे प्लीज मी चहा बनवून आणते, तो घ्या असं म्हणत प्रिया किचनमध्ये जाणार. परंतु त्याचवेळी सुभेदारांच्या घरी बाहेर आता सगळ्यांचा आवाज येतो. सर्वच जण मोर्चा घेऊन सुभेदारांच्या घरी वळलेले असतात आणि अर्जुन सुभेदार हाय हाय, अर्जुन सुभेदार हाय हाय असं म्हणू लागतात. आता मात्र सर्वजण घाबरून जातात. आता या मोर्चात मीडियाची माणसंसुद्धा सामील असतात. आता घरातील सर्वजण बाहेर येतात. आता हा सगळा मोर्चा पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. काय बोलावं काहीच कळत नसतं. तर मीडियाची माणसं आता प्रश्न विचारत म्हणतात की आता तुम्हाला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. आता तुम्हाला कोणतीही गोष्ट लपून चालणार नाही. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार एक खुनी आहे आणि आता वकिली पेशाला लागलेला हा एक कलंक आहे. प्रताप सुभेदार, आता तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी खून केला या सगळ्याबद्दल तुम्हाला माहीत होतं का? तुम्ही सुद्धा या खुनामध्ये सामील होता का? यापूर्वी सुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी खून केले आहेत का? असं म्हणत प्रश्नावर प्रश्न विचारत सगळ्यांनाच भांभावून सोडतात. आता त्या मोर्चातीलच एक माणूस म्हणू लागतो की हो, नक्कीच माहीत असणार आणि नक्कीच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी यापूर्वी सुद्धा खून केले असणार, कारण गुन्हेगार हे गुन्हे करतच असतात. तर मीडियाच्या मॅडम आता सगळ्यांना प्रश्न विचारत म्हणतात, ज्या बाईची डेड बॉडी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या डिकेत सापडली, ती बाई अगोदरपासूनच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना ओळखीची होती का? ती त्यांना ओळखत होती का? आणि तुम्ही सर्वजण त्या बाईला ओळखता का? तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहीत आहे का? असं म्हणत प्रश्नावर प्रश्न विचारू लागतात. कल्पना ताईंना काय बोलावं काहीच कळत नसतं. आपल्या अर्जुनबद्दलच हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटतं. त्यांचे अश्रू अनावर होतात. त्यांना सावरणं कठीण होतं. तर प्रतापराव आता त्या सर्वांना म्हणतात, एक मिनिट, आता आम्ही तुम्हाला कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. आता आमच्याकडे कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नाही. पण हे बघा, आम्ही तुम्हाला एवढंच सांगू शकतो की यामध्ये अर्जुनला कोणीतरी अडकवलं आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार निर्दोष आहे. अश्विन म्हणू लागतो, हे बघा, तुम्ही आत्ताच्या आता इथून जा आणि परवानगीशिवाय तुम्ही आत कसे आलात? तर त्यातील एक माणूस म्हणू लागतो, त्या अर्जुन सुभेदारने संपूर्ण पनवेलला लाज आणली आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला हसायला येत असतं आणि पुन्हा एकदा सर्वजण अर्जुनच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात करतात. सर्वजण संतप्त झालेले असतात आणि आता कोणीही अर्जुनच्या बाजूने नाही, तर सर्वजण अर्जुनच्या विरोधात उभे असतात. कल्पनाताई रडतच म्हणतात, प्लीज प्लीज असं कोणी काही बोलू नका माझ्या अर्जुनबद्दल, प्लीज तुम्ही इथून जा असं म्हणत कल्पनाताई खूप रडत असतात. तर आता अश्विन म्हणू लागतो, हे बघा, आत्ताच्या आता इथून निघून जा, नाहीतर मी आता इथे पोलिसांना बोलावेन. तर त्यातील एक माणूस म्हणू लागतो, अरे, या दोघांनी तर त्या अर्जुन सुभेदारला जन्म दिलाय अगोदर यांच्याच तोंडाला काळं फसायला पाहिजे. आता हे एकदा सर्वच जण घाबरून जातात. कोणाला काय करावं काहीच कळत नसतं. इथे मात्र प्रिया खुश असते आणि आता त्या मोर्चातील एक माणूस काळं घेऊन पुढे येतो. आता ते काळं कल्पनाताई आणि प्रतापराव यांच्या चेह याला लावायला पुढे आलेला माणूस ज्यावेळी आता ते लावण्यासाठी हात पुढे करतो, त्यावेळी मात्र तिथे सायली आलेली असते. आता सायली येताच त्या माणसाचा हात पकडते. आता मात्र सर्वच पाहू लागतात सायलीचा तो संतप्त रुद्रावतार पाहून सर्वच जण घाबरून गेलेले असतात. सायली क्षणार्धात त्या माणसाला धडा शिकवते आणि त्याला मागे करते. आता मात्र संपूर्ण सुभेदार कुटुंब खंबीर झालेलं असतं. इथे मात्र प्रिया पुन्हा एकदा तोंडावर आपटलेली असते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांच्यामध्ये चर्चा चालू असते. तर आता अर्जुन म्हणू लागतो, तुम्ही एक काम करा, शांता मावशीच्या घरी जाण्यासाठी मी जयेशला पाठवलं होतं आणि जयेश आणि शांता मावशी मी ज्या ठिकाणी त्यांना ठेवलं होतं तिथूनच निघाल्या होत्या. मग तिथून निघाल्यानंतर तिथे आसपास असणाऱ्या सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करा. तिथे आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळू शकते. तर आता चैतन्य म्हणू लागतो, हो अर्जुन, आम्ही सगळ्या गोष्टींचा शोध घेतो. तर त्याचवेळी आता हवालदार साहेब येतात आणि सावंत यांना म्हणू लागतात, सर टाईम संपला आहे. अर्जुन म्हणतो, चला आपण उद्या कोर्टातच भेटू, तोपर्यंत मी माझ्या केसची स्टडी करतो. असं म्हणत सर्वजण बाहेर पडतात. आता इन्स्पेक्टर पाटकर समोरच असतात आणि लगेच ते इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही तुमच्या ड्युटीवर आहात. एखाद्या वकिलाचे पर्सनल असिस्टंट नाहीत किंवा पर्सनल केससाठी तुमची निवड केली नाहीये, ही गोष्ट लक्षात असू देत. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, माझी ड्युटी काय आहे ना ही माझ्या चांगलीच लक्षात आहे आणि कायद्याने आणि या पेशाने मला सत्याची बाजू घ्यायची आणि सत्य समोर आणायचं शिकवलं आहे आणि त्यासाठीच माझा लढा चालू आहे. तर आता इन्स्पेक्टर पाटकर म्हणतात, पण काय आहे ना, आजपर्यंत जो वकील फक्त लोकांना न्याय देण्यासाठीच लढला म्हणजे काय आहे ना, असं म्हटलं जातं की या वकिलाला न्याय आणि खरेपणा खूप महत्वाचा वाटतो. परंतु तरी या वकिलाने खून हा केलाच ना काय, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. असं म्हणत इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं मीडियातील एक व्यक्ती अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतात की तुम्ही मिसेस सायली सुभेदार ना, मग तुम्हाला या केसबद्दल काय वाटते? तुम्ही या खुनाबद्दल काय सांगू इच्छिता? तर सायली म्हणते, बाहेर व्हा अगोदर आणि मागे व्हायचं. तुम्हाला माझ्या सासू सास्यांना त्रास देताना लाज नाही का वाटली? बाहेर व्हा आधी. तर अश्विन म्हणू लागतो, हे बघा, ही केस फाईल झालेली आहे आणि ही केस फाईल झालेली असताना तुम्ही आम्हाला ज्या विचारू शकत नाही आणि तुम्ही जे काही करताय ना ते बेकायदेशीर आहे. आता सायली त्या सर्वांना विचारते, निघताय ना? तर त्या मीडियातील एक मॅडम सायलीला प्रश्न करत म्हणतात, जोवर तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर देणार नाही, जोवर तुम्ही आम्हाला सत्य सांगणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून कुठेही जाणार नाही. आता मात्र सायली खूप चिडलेली असते. तिच्या राग अनावर होतो. ती रागानेच त्या मॅडमकडे पाहते. तर त्या मीडियाची माणसं आता सायलीला म्हणू लागतात, असं वाटते तुम्ही काही बोलत नाही म्हणजे नक्कीच तुम्ही काहीतरी लपवताय. आता सायली चिडते आणि म्हणते, एकतर मी काही लपवत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या नव्याने खून केलेलाच नाही, माझा नवरा निर्दोष आहे आणि तरीही तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमच्यापासून काही लपवते तर खुशाल समजा, ही अर्जुन सुभेदारांची बायको सायली सुभेदार तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे यातील कोणीही जर माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहिलं ना तर गाठ माझ्याशी आहे. आता सायली त्यांना म्हणते, आता विचारा ना प्रश्न, आता का गप्प बसलाय, विचारा. तर त्यातील एक आता सायलीला प्रश्न करत म्हणतात, तुमच्या नव्याने खून का केला? तर सायली त्यांना उलट प्रश्न करत म्हणते, तुम्ही पत्रकार आहात की न्यायाधीश ते अगोदर मला सांगा, कारण कसं आहे ना, कोर्टात केस उभी राहण्या अगोदरच तुम्ही हे ठरवून झालात की माझ्या नव्याने खून केला आहे. आता मला एक सांगा की तुम्ही ठरवणार आहात का की ती व्यक्ती गुन्हेगार आहे की नाही, एखाद्या व्यक्तीने खून केलाय की नाही, ती गुन्हेगार आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार कोर्टात दिला गेला आहे. तो तुम्हाला दिलाय का, सांगा ना? असं म्हणत सायलीने मीडियाची सगळ्यांचीच बोलती बंद केलेली असते. आता प्रतापरावांना सायलीचा अभिमान वाटत असतो. ते अभिमानाने सायलीकडे पाहतात. तर आता मीडियाचे मॅडम सायलीला प्रश्न करत म्हणतात, हो पण सुभेदारांच्या डिकीमध्ये मृतदेह तर सापडलाच आहे. तर आता सायली म्हणते,
अच्छा, म्हणजे हा खुनाचा पुरावा होतो का? म्हणजे असं कुठल्या कलमांमध्ये लिहिलंय की जर तुमच्या गाडीच्या डिकीत किंवा तुमच्या आसपास एखादा खुनाचा म्हणजे मृतदेह सापडला तर तो खून तुम्हीच केला आहे असं म्हणतातच. आता त्या मॅडमची ही बोलती बंद येते. आता सायली त्यांना ठणकावून सांगते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार निर्दोष आहे आणि माझ्या नव्याने खून केला नाही हे आम्ही कोर्टात पुराव्यासहित सिद्ध करू. परंतु तुमचं काय चाललंय? तुम्ही तर लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात ना. म्हणजे तुम्हाला एवढंही कळत नाही का की एका प्रतिष्ठित व्यक्तीला, एका व्यक्तीने आतापर्यंत ज्या सगळ्यांना न्याय मिळवून दिला त्याला या सगळ्यांमध्ये अडकवलं जातंय? एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाहीये का? तुम्ही लगेच त्यांच्या कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केलात. हा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? तुम्ही ते मोर्चे काय घेऊन येताय? भीतीच वातावरण काय निर्माण करताय? हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? या प्रश्नाचं उत्तर मला मिळायलाच हो. जनतेसमोर ख्या बातम्या घेऊन यायचं तुमचं काम आहे, परंतु तुम्हाला ते जमत नाहीये का? म्हणजे काही माहीत नसताना कुठल्याही बातमीची शहानिशा न करता तुम्ही कुठलीही बातमी जनतेच्या समोर मांडायला निघालात. आता त्यातील एक माणूस म्हणतो, बघा बघा खुन्याच्या बायकोचा आवाज बघा. सायली म्हणते, तोंड सांभाळून बोलायचं नशीब समजा की अजूनही मी पोलिसांना इथे बोलावलं नाहीये. त्यामुळे स्वतःची पायरी ओळखून राहायचं आणि पातळी ओलांडू नका. आणि पुन्हा जर इथे दिसलात ना तर याद राखा आणि चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्नही करू नका, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आता सायली त्यांना ठणकावून सांगते, निघा आता. आता एकाच्या हातात असणाऱ्या अर्जुनच्या फोटोचा बॅनर सायली हातात घेते, अर्जुनच्या फोटोवरची धूळ पुसते आणि म्हणू लागते, आता फक्त मी या फोटोवरचा डाग पुसला आहे, परंतु यानंतर माझ्या नव्यावर लागलेला कलंक, त्याच्या नावावरचा कलंक मी पुसणार आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, अर्जुन सुभेदार यांच्यासारखा जबाबदार वकील या अगोदरही कधी घडला नाही आणि यापुढे कधीही घडणार नाही. आता निघायचं असं म्हणत सायलीने त्यांची सगळ्यांचीच बोलती बंद केलेली असते. तर दुसरीकडे आपल्याला पोलीस स्टेशनला पाहायला मिळत, इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला म्हणतात, काळा कोट घालून अगदी दिमागात वावरणारा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज मात्र माझ्या पोलीस स्टेशनच्या एका कोपऱ्यात येऊन पडला आहे. इन्स्पेक्टर पाटकर हसतच अर्जुनला म्हणतात, अर्जुन सुभेदार, तू कितीही हातपाय मारण्याचा. आता अर्जुन ते कोड सोडवण्याचा प्रयत्न करतो. आता अर्जुन या कोड्यातून कशा प्रकारे सोडतील, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.